सामान्य जनतेला मात्र प्रश्न पडलेला आहे की विकासाचे मुद्दे बाजूला पडून केवळ खुर्चीसाठी ही धडपड सुरू आहे का? पक्षांतर्गत वाद आणि बंडखोरीमुळे जनतेच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना सर्वसामान्य मतदार आणि नागरिकांमध्ये आहे। आता अर्ज छाननी आणि माघारीनंतर खऱ्या लढतीचं चित्र जरी स्पष्ट होईल, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होईल आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर होतील। जनतेचा कौल कुणाला असेल हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र त्याआधी या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असलेल्या मतदार राजाला काय वाटतं हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। यासाठी मुंबईतून आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न की मतदारांना कुठेतरी आता गृहीत धरायला सुरुवात झालेली आहे का? आज कार्यकर्ते बंडानं रस्त्यावरती उतरताना दिसून आले। कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे आत्मदहनासारखा मोठं पाऊल उचलण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याचं पाहायला मिळालं। आज उमेदवार रस्त्यावर उतरलेले आहेत, उद्या मतदार रस्त्यावरती उतरतील का? कारण त्यांच्या मताला किंमत आहे का? हा प्रश्न विचारणं आता महत्त्वाचं झालेलं आहे। उमेश, तुमच्या सोबत असलेले सर्वसामान्य कार्यकर्ते, मतदार राजा, त्यांचं मत आज महाराष्ट्राला जाणून घेऊयात। उमेश, नक्कीच विशाल सर, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी जर आपण पाहिलं तर अनेक नाराजी नाट्य असतील, एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी असेल, हे सगळं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं। सर्वच पक्षामध्ये ही नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळालं। अगदी शेवटच्या क्षणी 1 ते 1.5 तास राहिला असताना या पक्षातून त्या पक्षावर उड्या मारताना जे उमेदवार आहेत ते देखील आज पाहण्यात आलं। त्यामुळे मुंबईकरांना या सगळ्या बाबतीत नेमकं काय वाटतंय हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कारण अगदी 16 दिवस राहिलेले आहेत। 15 जानेवारीला आपल्या मतदाराला जो आहे तो आपला नगरसेवक निवडायचा आहे, आपला महापौर निवडायचा आहे। मात्र असं असताना ज्यावेळेस राजकीय परिस्थितीचा अंदाज घेतला जातो त्यावेळेस नेमकं या मुंबईकरांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही मुंबईकर आहेत, त्यांनी हा सगळा अनुभव जो आहे तो पाहिलेला आहे। दादा, आज शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज भरताना, सगळीकडे पाहिलं की इथून या पक्षातून त्या पक्षात उमेदवार उड्या मारतात। हे सगळं बघत असताना कुठेतरी राजकीय विचारांना तडा दिला जातोय आणि फक्त आपल्या विजयासाठी हे सगळे उमेदवार फिरतायत असं वाटत नाही का? निवडणुकीच्या काळात एका सीटवरती 10 जण इच्छुक असतात, त्यामुळे शेवटच्या दिवशी प्रकार होतात। हे काय नवीन नाही आहे, पण त्यापुढील महत्त्वाचं म्हणजे की मुंबईतील मराठी माणूस हा सक्षम आहे, विचारशील आहे आणि त्याला नक्कीच माहिती आहे की त्याला कोणाला निवडून द्यायचं आहे। त्याच्यामुळे जे महाराष्ट्रात चाललं आहे, मुंबईत चाललं आहे आणि मुंबईवरती होणारं आक्रमण, या आक्रमणाला छेद देण्यासाठी ठाकरे बंधूंची जी युती झाली तीच मुंबईला न्याय देऊ शकेल। आणि संपूर्ण मुंबईकरांचा विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये ठाकरे बंधूच पाहिजे। त्या दृष्टीने माननीय राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे यांचं जे मनोमिलन झालं आहे, ज्यांची जी युती झाली आहे ती येणाऱ्या महाराष्ट्राच्या भविष्याची नांदी आहे आणि यातून सक्षम महाराष्ट्र उभा राहणार आहे। आता तुम्ही पण हा आजचा सगळा सारीपाठ पाहत असाल, काय राजकीय परिस्थिती वाटते? एक विचारधारा जी आहे ती टिकलेली नाही आहे, फक्त विजयासाठी कुठेही काही केलं जातं आहे आणि एक सामान्य मुंबईकर म्हणून तुम्ही सगळं जेव्हा हे बघता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? मला वाटतं हे जे चाललं आहे या पक्षात ना त्या पक्षात, इथे आता पक्ष एकनिष्ठपणा हा राहिलेलाच नाही आहे। त्यामुळे ज्याला मनमाने वाटेल बाबा नाही सीट मिळाली की चालेल, इथे नेते म्हणजे घराणेशाही जास्त चाललेली आहे। त्यामुळे मला वाटतं आताचं जे लोक आहेत मुंबईतली पब्लिक, त्यांना माहिती आहे की कोणाला कसं ठेवायचं आणि कोणाला किती न्याय द्यायचा। आणि राजसाहेबांनी आणि उद्धवसाहेबांनी केलं आहे ते खूप योग्य केलेलं आहे। त्यामुळे मराठी माणूस हा टिकून राहील। म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे जे गेल्या 17-18 वर्षापासून आजूबाजूला होते, किंवा राजकीय संबंध त्यांचे नव्हते, मात्र आता ते राजकीय संबंध परिस्थितीनुसार तयार झालेले आहेत। त्यामुळे मराठी माणसांचा आणि मुंबईकरांचा फायदा होईल। मराठी माणसाचा जो महापौर बसवर ते सातत्याने ते सांगतायत, ते मराठी महापौर बसू शकतील का? हो, नक्कीच बसू शकतील, कारण ठाकरे ब्रँडमुळे खूप फरक पडेल, एवढंच नाही। तुम्हाला काय वाटतं? तू जी सगळी राजकीय परिस्थिती बघताय, तुमचं नेमकं या सगळ्या संदर्भात काय मत? नाही, मुळात एक तरुण मतदार म्हणून मला तर असं वाटतंय की सध्याच्या ज्या राजकारणामध्ये भाजप आणि शिवसेनेचं म्हणजे शिंदे गटाचं जे काय राजकारण आहे की प्रत्येकाला उचलायचं, आपल्या पक्षात घ्यायचं आणि दुसऱ्या पक्षातले कार्यकर्ते स्वतःच्या पक्षात घेऊन स्वतःच्याही कार्यकर्त्यांचा धड विकास करायचा नाही, त्या दुसऱ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना फक्त सत्तेची हाव द्यायची आणि हे सगळं महाराष्ट्राचं जे एक संस्कृती होती राजकीय, ती तळागाळास नेऊन ठेवलेली आहे या दोन्ही पक्षांनी। आणि सध्या महाराष्ट्रामध्ये 2 भाऊ मराठी या मुद्द्यावर ज्या वेळेला आम्ही पाहिलं की एकत्र आलेले आहेत, मी 100% सांगतो यावेळेला मराठी माणूस महाराष्ट्रावर मुंबईवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस मग तो कुठूनही आलेला असेल
कारण बाळासाहेबांवर, स्वर्गीय बाळासाहेबांवर प्रत्येकाची निष्ठा होती, प्रेम होतं आणि त्यांच्या माध्यमातून हे दोन भाऊ आज जर पुन्हा एकत्र आलेले आहेत आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत, 100% महाराष्ट्रातला मुंबईकर मराठी माणूस त्यांना यश देईल. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यामुळे त्यांच्या मागे मराठी माणूस उभा राहील असं तुम्हाला वाटते? ताई, तुम्ही हे सगळं बघताय, मराठी माणसासाठी नेमकं हे राजकीय पक्ष काय करणार किंवा मुंबईकरांसाठी हे राजकीय पक्ष काय करतील का या निवडणुकीनंतर, असं वाटतंय का? आणि यासोबतच ही सगळी जेव्हा राजकीय परिस्थिती बघता, एक सामान्य मुंबईकर किंवा एका सामान्य गृहिणी म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? हो, खरोखर म्हणजे योग्य आहे म्हणूनच त्याने हा निर्णय घेतला ना दोन भावांनी. आणि खरोखर गरज आहे आता, कारण की महागाई इतकी झाली की सगळ्यांना ते परवडत नाही. मराठी अमराठी मुद्दा महत्त्वाचा असणार आहे या निवडणुकांमध्ये? हो, निश्चित, नक्कीच. तर विशाल सर, आपण पाहू शकतो की मराठी अमराठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा या निवडणुकांसाठी असणार आहे. यासोबतच जे अंतिम क्षणी जे राजकीय पक्षातून या पक्षात त्या पक्षात उड्या मारल्या जातात किंवा जे नेते शेवटच्या क्षणी आपली विचारधारा बदलतात, त्याचा कुठेतरी जो राजकीय विचाराचा जो विसर या सगळ्यांना पडलेला आहे, त्याचा विरोध जो आहे तो सगळे मुंबईकर करताना पाहायला मिळतात. आणि ती त्यांची नाराजी आहे, या नाराजी ती मतदानात परिवर्तन होते का, मतदान नेमकं कुठं पडतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे. जवळ जसं मी आधी म्हणालो की 16 दिवस शिल्लक आहेत, या 16 दिवसानंतर मुंबईकरांनी काय निवडलं हे आपल्याला समजणार आहे. नक्की उमेश, मात्र मुंबईकर असतील किंवा मतदार पूर्ण महाराष्ट्रभरामधला जो 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी सज्ज झालेला आहे, त्यांना गृहीत धरून चालणार नाही. कारण आज उमेदवारांनी आत्मदहनापासून ते विविध प्रकारे आपला स्वतःचा त्या ठिकाणी झालेला अवमान पचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या काळात मतदारही अशाच प्रकारे रस्त्यावरती उतरून सत्ताधारी जे आपल्या स्वतःसाठी गणित जुळवण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत, तयारीत आहेत, त्यांना मात्र कुठेतरी सडेतोड उत्तर देतील एवढं निश्चित. धन्यवाद उमेश, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि आपल्यासोबत असलेले जे आपले सर्व व्ह्युअर्स त्या ठिकाणी होते की त्यांनी देखील आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांचे देखील आभार. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे, कारण मुंबईमध्ये जरी महायुतीमध्ये फूट पडलेली असली तरी मात्र कोल्हापूर महानगरपालिकेत